नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 9 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025 जे आपलं आवडतं पद आहे आरआरबी ग्रुप डी साठी, या आपण पदभरतीसाठी परिपूर्ण सीबीटीची आपण अभ्यासक्रमाला अनुसरून आपण तयारी करत आहोत, जे की आतापर्यंत आपण वेगवेगळ्या अभ्यासक्रमावर आधारित विषयाने प्रश्न सोडवलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित व बुद्धिमत्ता या विषयावर आधारित तुम्हाला थोडक्यामध्ये येणाऱ्या तुमच्या ग्रुप डी च्या परीक्षामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात व तुम्हाला सोप्या पद्धतीने त्या प्रश्नांचा सोडवा कसा करायचा आहे, जे की गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्नांचा, हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। आणि थोडक्यात तुम्हाला परीक्षेमध्ये देखील या स्वरूपाचे प्रश्न पाहायला मिळणार असतील, त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे तुमच्या येणाऱ्या आरआरबी ग्रुप डी च्या परीक्षेसाठी, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जसं की मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला नोट्स संदर्भात माहिती दिली होती, जे काही आपले अनलिमिटेड नोट्स आहेत जे की तुम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ते आता उपलब्ध झालेले आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक्स दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही टेस्ट आणि अनलिमिटेड नोट्स घेऊ शकता, जे की आरआरबी ग्रुप डी च्या परिपूर्ण अभ्यासक्रमाला कव्हर करणारे असेल। तर आपण सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊ, तत्पूर्वी आपण सुरू करू आपल्या आजच्या या भाग 9 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे मित्रांनो, एक रेल्वे 240 मीटर लांबीची असून एका खांबास 48 सेकंदात ओलांडते, तर 890 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल? तर जे 890 मीटर लांबीचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याला किती वेळ लागेल ओलांडायला, या ठिकाणी विचारलेलं आहे। आणि तुम्हाला थोडक्यामध्ये येणारी जी तुमची आरआरबी ग्रुप डी ची परीक्षा आहे त्यामध्ये जो गणित आणि बुद्धिमत्ता याला बऱ्यापैकी वेटेज देण्यात आलेला आहे, त्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला या प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणारे असतील। तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस तुम्हाला सर्वात प्रथम त्या ठिकाणी जो देणारा रफ पेज आहे, म्हणजे की तुम्हाला सोडवण्यासाठी कागद देखील एक्झाम सेंटरवर उपलब्ध असतं, त्या कागदावर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची मांडणी आधी करून घेणं इम्पॉर्टंट आहे। जसं की मी या ठिकाणी एक रफ कागद घेतलेला आहे आणि त्यावर परिपूर्ण तुम्हाला मांडणी करून सर्व समजावून सांगणार आहे। तर आणि तुम्हाला जे येणारे प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला या स्वरूपाने सोडवायचे आहे। तर या ठिकाणी आपला प्रश्न काय म्हटलेला आहे की एक रेल्वे 240 मीटर लांबीची असून एका खांबास ती 48 सेकंदात ओलांडते, म्हणजेच की 240 ची तिची लांबी आहे त्या एक रेल्वे, आणि जे एकूण सेकंद किती लागत आहे तर ते आहेत 48 सेकंद। त्यानंतर म्हटलेलं आहे की 890 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल, तर 890 या ठिकाणी दिलेला आहे जे काही प्लॅटफॉर्मची लांबी, आणि या ठिकाणी आपल्याला काढायला काय सांगितलंय तर तो आहे जे की लागणारा सेकंद किंवा वेळ तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, परंतु आपण ते या ठिकाणी माहिती नसल्यामुळे तो आपण एक्स या स्वरूपामध्ये लिहून घेणार आहोत। त्यानंतर मग याला आपल्याला डायरेक्टली आपण त्याची मांडणी करून तो सेकंद काढू शकतो, म्हणजेच की काय तर एक्स बरोबर 890 म्हणजे थोडक्यात तिरपा गुणाकार या ठिकाणी होणार असेल, 890 गुणिले 48 डिवाइड बाय जे काही असेल ते असेल संख्या 240, म्हणजे की ही संख्या जी की लांबी। त्यानंतर या ठिकाणी शून्याला शून्य कट होणार असेल, त्यानंतर यांचं डिवायडेशन जर केलं आपण तर 24 तर याचं डिवायडेशन केल्यानंतर जो आपल्याला या ठिकाणी मिळणारा जो उत्तर आहे ते याचं फायनल उत्तर असणार असेल, म्हणजे की 178 सेकंद हे जे आहे या ठिकाणी याला प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी लागणार असेल। जर एखादा आपल्याला या ठिकाणी हे सोडून समजा आपल्याला या ठिकाणी दुसरं काही दिलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जर ती एखादी संख्या माहिती नसेल तर आपण डायरेक्टली त्या ठिकाणी त्या संख्येला आपण एक्स ग्राह्य धरून, म्हणजे की ती कोणतीही संख्या असू शकते म्हणून एक्स ग्राह्य धरून त्या ठिकाणी आपण त्या संख्येचा जर आपण तिरपा गुणाकार करून घेऊन त्याचं डिवायडेशन जर केलास त्याचं आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी मिळू शकते, जे की 178 सेकंद हे जे आहे ऑप्शन नंबर अ मध्ये दर्शवण्यात आलेलं आहे। तर ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला प्रश्न काय सांगत आहे हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर आपण त्याची योग्य ते स्वरूपामध्ये मांडणी करून आपण त्याचं उत्तर अगदी सेकंदामध्ये शोधू शकतो। त्यानंतरचा पाहू आपला पुढील प्रश्न, जो की क्वेश्चन नंबर 2 आहे। क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हटलेलं आहे तर क्वेश्चन नंबर 2 असा आहे, पहा या ठिकाणी 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस त्यानंतर प्लस डॅश डॅश 16 आहे। त्यानंतर जे आपला क्वेश्चन मार्क आहे त्या ठिकाणी येणारी संख्या जे की शोधायची आहे। तर प्रश्न क्रमांक 2 देखील तेवढाच आयएमपी आहे, कारण का ह्या प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत पाहायला मिळतात, परंतु अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी काही सूत्र देखील असतात जे की आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। तर या ठिकाणी मी क्वेश्चन नंबर 2 लिहून घेतो, त्यानंतर आपण याचा सोडावा करू। तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 1 प्लस 2 प्लस
3 प्लस 4 प्लस प्लस आहे, पुन्हा त्यानंतर डॅश आहे, त्यानंतर 16 आणि येणारी संख्या. तर या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न सोडवत्या वेळेस एक सूत्र आहे जे की तुम्ही लक्षात ठेवून घ्या. सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे. तर नैसर्गिक संख्येची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिली संख्या, हे सूत्र आहे बरं का, हे लक्षात ठेवून घ्या. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या डिवाइड बाय या ठिकाणी 2 आणि गुणाकारामध्ये एकूण संख्या. या ठिकाणी हे एक सूत्र आहे. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणाकारात एकूण संख्या डिवाइड बाय 2. तर या ठिकाणी आपल्याला संख्या किती दिलेली आहे ते पाहून घ्या. यामधली पहिली संख्या जी की या सूत्रामध्ये आपल्याला बसवावं लागेल. पहिली संख्या 1 आहे, अधिकला अधिक शेवटची संख्या कोणती आहे 16, डिवाइड बाय जे की भागाकारात 2 ला 2 आणि गुणाकारामध्ये जी काही एकूण संख्या या ठिकाणी किती आहेत तर ते आहे 16, म्हणून एकूण संख्या 16 ला 16 येणाऱ्या असतील. त्यानंतर आपण सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी याचा बेरीज भागाकारचा गुणाकार आपण करून घेऊ शकतो. जसं की 1 प्लस 16 या ठिकाणी 17 येणारा असेल आणि जर 2 ने 16 ला डिवाइड केलं तर बेआटी 16, म्हणजे की या ठिकाणी 8 हे या ठिकाणी होणारं असेल. तर या ठिकाणी पाहू शकता 17 गुणिले 8 या ठिकाणी ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर 17 गुणिले आपण 8 केल्यानंतर 17 8 136 जे की या ठिकाणी फायनली उत्तर होणार असेल. म्हणजेच की हे जे क्वेश्चन मार्क आहे या ठिकाणी येणारी संख्या ही 136 ही होणारी असेल, जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी पाहायला मिळणारे आहे. तर थोडक्यामध्ये या प्रकारचे प्रश्न तुम्हाला तर भरपूर विचारतात, रिझनिंग सेक्शन मध्ये देखील विचारले जातात, तर काही वेळेस मॅथ मध्ये देखील हे क्वेश्चन्स इन्क्लूड असतात. या ठिकाणी 1 पासून सुरू होत आहे, कोणती संख्या 2 पासून होईल, 4 पासून होईल, 8 पासून होईल, अशा प्रकारची कोणतीही संख्या जरी झाली आपल्याला जर डायरेक्टली त्या संख्येच्या समोर क्वेश्चन मार्क देऊन काढायला सांगितलं असेल तर सिंपली हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणाकारात एकूण संख्या आणि भागाकारात 2 यामध्ये आपल्याला ती सर्व संख्या बसून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही त्याचा डायरेक्टली जो भागाकार आहे गुणाकार आहे तो करून घेऊन जे अंतिम उत्तर येईल हे त्याचं फायनल उत्तर असणार असेल. 136 हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी हे उत्तर येणार असेल. तर थोडक्यात टेस्ट सिरीज बद्दल जे काही विद्यार्थी कमेंट्स करत होते, तर आपण आरआरबी ग्रुप डी च्या परिपूर्ण 100% पॅटर्न आधारित आपले टेस्ट सिरीज व अनलिमिटेड नोट्स आपण उपलब्ध करून दिलेले आहे, ज्याची प्राइस फक्त आपण 400 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज इन्क्लूड आहेत. याची संख्या देखील आपण तुम्हाला वाढवून देऊच, पण आपण सध्याला 10 सांगत आहोत. तर 10 टेस्ट सिरीज प्लस अनलिमिटेड नोट्स आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे म्हणजेच की जीके, मॅथ, रिझनिंग त्यासोबतच करंट अफेअर्सचे देखील आपण त्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड नोट्स उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामध्ये टेस्ट सिरीजची स्पेशली प्राइस आपण 200 रुपये ठेवलेली आहे आणि नोट्सची प्राइस आपण फक्त 200 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड नोट्स मिळणारे आहे. तर ज्यांना कोणाला आरआरबी ग्रुप डी साठी परिपूर्ण मराठी भाषेमधून मुद्देसूद माहितीसोबत आणि ॲक्युरेट परीक्षा एक्झाम ओरिएंटेड ज्यांना काही नोट्स वगैरे हवे असतील त्यांनी लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून फी पे करून लगेच तुम्ही ते मिळवून घेऊ शकता आणि आतापासूनच या ग्रुप डीच्या पदभरतीच्या 100% तयारीला तुम्ही लागू शकता. ज्यांना कोणाला चांगले गुण मिळवायचे आहेत आतापासून प्रिपरेशन करून त्यांनी लगेच तुम्ही ते सर्व काही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढील पाहू प्रश्न, जो की आपला प्रश्न तिसरा असा आहे. प्रश्न क्रमांक 3 देखील थोडा इंटरेस्टिंग आहे, लक्षपूर्वक पाहून घ्या. परीक्षेमध्ये 700 पैकी 455 विद्यार्थी नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले? तर यामध्ये आपल्याला टक्केवारी काढायची आहे. तर जे विद्यार्थी पास विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे ती काढायची आहे. तर रफ कागद हे आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे परीक्षेमध्ये, कारण त्यावर प्रत्येक जे काय सोडावा आहे ते आपल्याला करून त्याचं उत्तर काढायचं लागणार आहे. तर परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती आहे ती आपण सुरुवातीला लिहून घेऊ. एकूण विद्यार्थी किती आहे त्यामध्ये, तर एकूण विद्यार्थी 700 आहेत, ज्यापैकी 455 विद्यार्थी नापास झाले. तर नापास विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी किती आहे? नापास विद्यार्थी संख्या जे काही 455 आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला पास विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे का? तर नाही दिली, म्हणून आपण 700 मायनस आपण 455 करू, म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे पास विद्यार्थी आहेत त्यांची संख्या मिळणारी असेल. तर 700 मायनस
जे काही 4×55 केल्यास आपण त्या आपल्याला किती संख्या मिळेल, जे काही पास विद्यार्थ्याची ते आहे 245. 245 या ठिकाणी विद्यार्थी पास झालेले आहे. तर फक्त किती 245 विद्यार्थी. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, तर फक्त पास विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. म्हणून एकूण विद्यार्थी आपण संख्या घेऊ, त्यानंतर पास विद्यार्थ्यांची संख्या काढायची असल्यामुळे आपण 245 जे की पास विद्यार्थी आहेत यांचा आपण संख्याचं आपण या ठिकाणी एक समीकरण. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आपल्याला की किती टक्के विद्यार्थी पास झाले, फक्त पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढायची आहे. तर टक्केवारी काढण्यासाठी आपण 100 आणि जी अज्ञात संख्या आहे ज्याला आपण एक्स मानू ते आपण या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचे आहे, कारण का आपल्याला या ठिकाणी पर्सेंटेज काढायचे आहे ना, त्यामुळे आपल्याला 100 हे या ठिकाणी घ्यावं लागणार असेल. त्यानंतर आपण याला डायरेक्टली जे काही याचा आपण तिरपा गुणाकार या ठिकाणी करून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जे काही एकूण पास विद्यार्थ्यांची संख्या आहे ती लिहून घ्यावी लागणार असेल आणि पर्सेंटेज काढून घ्यायचं असल्यामुळे 100 आणि डिवाइडमध्ये एकूण विद्यार्थी संख्या येणारी असेल. त्यानंतर आपल्याला याचा तिरका गुणाकार व भागाकार हे करून घ्यावं लागणार असेल, ज्यामध्ये आपण दोन्ही शून्याला शून्य आपण या ठिकाणी कट करून घेऊ. त्यानंतर आपण 7 न समजा या 245ला आपण जर भाग दिला तर या ठिकाणी जे येणारं उत्तर असेल ते असेल 35% एवढं, जे म्हणजेच की थोडक्यात 35 हे उत्तर येणार असेल आणि 35% हे विद्यार्थी यामधले पास झालेले आहेत असं आपल्या या ठिकाणी फायनल उत्तर येणार असेल. म्हणजेच की ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला मिळणार असेल. तर या प्रकारचे प्रश्न थोडक्यामध्ये असतात तुम्हाला. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वप्रथम आपल्याला प्रश्न समजून घेणं इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर आपल्याला याचा सोडावा हा ऑटोमॅटिक येत असतो. जर आपण याची संख्येची आपण व्यवस्थित मांडणी करून घेतली, ज्यामध्ये प्रश्न आपल्याला समजला तर उत्तर देखील आपल्याला त्याचं अतिशय लवकरात लवकर सोडावा करता येतं. पण तुम्ही जर अशा प्रश्नांचा सराव हा जास्तीत जास्त केलात तर 100% परीक्षेमध्ये तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न पाहता क्षणी तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर आपण पाहू पुढील प्रश्न, जो की प्रश्न 4 असा आहे. प्रश्न 4, संख्येचे 15% 30 आहे तर त्या संख्येची तिप्पट किती. तर हा तर प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे. या ठिकाणी आपल्याला तिप्पट काढायला सांगितलेलं आहे. संख्येच्या 15% 30 आहे तर त्या संख्येची तिप्पट. तर या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वात प्रश्न जे आहे, जे की प्रश्न मांडून घेऊ. आपला प्रश्न 4 आहे. तर संख्येची तिप्पट म्हटलेलं आहे, संख्येची तिप्पट 15% 30 आहे. तर जी काही तिप्पट संख्या येणार असेल तर यामध्ये आपण सर्वात प्रथम जी आपल्याला तिप्पट येणारी संख्या आहे ती आपल्याला काढून घ्यावी लागणारी असेल. म्हणजेच की एक्स गुणाकारामध्ये 15 आणि डिवाइड बाय 100. तर याचा आपल्याला जे काही तिप्पटचा गुण आहे तो आपल्याला या ठिकाणी काढून घ्यावा लागणारा असेल, बरोबर 30. तर या ठिकाणी आपण एक्सला बाहेर घेऊ. एक्सला बाहेर घेतल्यानंतर 30 हे मध्ये जाणार असेल आत, कारण का हे एक्स बाहेर आलेलं आहे म्हणून. त्यानंतर गुणाकारात 100ला 100 आणि डिवाइड बाय अप टू 15 येणार असेल. त्यानंतर याचा आपण तिरपा गुणाकार करून घेऊ, ज्यामध्ये आपण याचा तिरपा गुणाकार केल्यास तर या ठिकाणी आपल्याला किती संख्या मिळेल, तर ती मिळणारी असेल बरोबरी तर 200. तर 200 या ठिकाणी ही संख्या येणारी असेल. तर आपल्याला समोर काय म्हटलेलं आहे की तर त्या संख्येची तिप्पट किती होईल, तर त्या संख्येची तिप्पट म्हणजेच की 200ची तर 3 गुणिले आपण 200 जर केल्यास तर या ठिकाणी 6 म्हणजेच की 600 ही जी आहे संख्या त्या ठिकाणी येणारी असेल. तर 600 आपल्याला कोणत्या याच्यामध्ये आहे, तर ऑप्शन नंबर ड जे की यामध्ये पाहायला मिळणारी असेल. ऑप्शन ड याचं उत्तर होणार असेल. तर ऑप्शन नंबर ड फायनल उत्तर जाईल. त्यानंतर पाहू आपण पुढील 5वा प्रश्न. 5वा प्रश्न असा आहे की दर 5 वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतो जर त्याने सन 1990, 1995 व 2000 मध्ये 5000 गुंतवणूक केली तर त्याला 2005 साली किती रक्कम मिळेल. तर किती रक्कम मिळणारी असेल, तर गुंतवणूक ही जी आहे जी की दिवसेंदिवस दुप्पट होत आहे, दर 5 वर्षांनी दुप्पट होणारी योजना आहे, त्यामुळे गुंतवणुकीमधला फरक हा वेगवेगळा असणारा आहे. तर अतिशय सोपा प्रश्न आहे हा देखील, कारण का यामध्ये त्यांनी सुस्पष्ट सांगितलेलं आहे की दर 5 वर्षांनी ही जी आहे दुप्पट होणारी योजना आहे. तर सुरुवातीला आपण मांडून घेऊ की 1990 साली त्याने किती गुंतवलेला आहे, जो की त्याचा सुरुवातीचा वर्ष आहे. तर 1990 साली या ठिकाणी आपण लिहून घेऊ प्रश्न 5वा आणि त्यानंतर आपण इथं सोडावा करू. तर 1990 साली 1990ला तो किती गुंतवलेला होता, तर तो 5000 रुपये गुंतवलेला होता, जो काही व्यक्ती आहे. त्यानंतर तो 1995ला म्हणजे की 1990ला तो किती 5000 गुंतवला, तर 5 वर्षानंतर ही रक्कम किती झाली दुप्पट होऊन, ती जी आहे जी की 10000 झालेली आहे 1990 साली. 1990ला 5000 गुंतवले, 1995 म्हणजे की 5 वर्षांनी ती दुप्पट झाली, 10000 रुपये झाले. मग परत तो 1995ला त्याने 10000 गुंतवले. मग 1995 नंतर जर येणारा जो 5 वर्षानंतरचा काळ आहे म्हणजेच की 2000,
मग ती 2000ला किती रक्कम झाली, तर त्याची रक्कमची किंमत जे की 20,000 रुपये झाली. कारण का वाढत आहे ना, दुप्पट होत आहे. आणि तो परत 2000 साली तीच रक्कम त्याने गुंतवली. 2000ला परत ती 20,000 ही रक्कम गुंतवली. तर 2000 येणारा जो 5 आहे, 2000 येणारा 5, तर 5ला त्याची रक्कम किती होणारी असेल, म्हणजेच की 40,000 ही होणारी असेल. दर 5 वर्षांनी याची किंमत दुप्पट होत आहे, म्हणून ती रक्कम जी आहे जी की वाढत जात आहे. मग 40,000 रुपये ही 2005ला होणारी रक्कम असेल. समजा या ठिकाणी आपल्याला 2010चं काढायला लावलं, तर 2010 साली किती रक्कम होणारी असेल, तर 40हून ते 80,000 रुपये एवढी जी आहे जी की रक्कम होणारी असेल. परंतु हे आपल्याला या ठिकाणी काढायचं नाही आहे, आपल्याला फक्त हे काढायचं आहे. म्हणजेच की 40,000 रुपये ही रक्कम होणारी असेल. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. ऑप्शन अ होईल. तर या प्रकारे थोडक्यामध्ये तुम्हाला प्रश्नांचा सोडवा त्या ठिकाणी करावा लागणारा आहे. तर अगदी सोपे प्रश्न असतात मित्रांनो, फक्त प्रश्न आपल्याला समजून घेऊन ते सोडवणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर कन्फ्यूज होण्याचं कारण काही नाही आहे. जर तुम्हाला प्रश्न समजण्यामध्ये अडचणी येत असेल तर आपला व्हिडिओ हा रिपीट पहा. आणि जर रेग्युलरली तुम्ही प्रॅक्टिस केलात, आपल्या नोट्सचं वाचन केलात व आपल्या टेस्ट सिरीजमधलं जे काही मॅथ रिजनिंगचे प्रश्न आहेत त्याचा तुम्ही सोडवा केलात, तर 101% तुम्ही एक्झामपर्यंत तुमचे 100% गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी होऊन जाईल, ज्यामुळे तुम्हाला कोणतंच काहीच रेफर करण्याची गरज पडणारी नसेल. 100% ही प्रिपरेशन आपल्या जे की चॅनल मार्फत तुमची करून घेतली जाणारी आहे. त्यानंतर पुढील 6वा प्रश्न, संदेशने 30 रुपये दराने 18 खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्याने 560 रुपयास विकली, तर या व्यवहारात किती नफा झाला. तर याच्यामध्ये आपल्याला थोडक्यामध्ये संदेशला जो आहे या ठिकाणी किती नफा झाला हे आपल्याला काढायचं आहे. तर नफा किती झालेला आहे, तर संदेशने काय म्हटलं या ठिकाणी की 30 रुपये दराने 18 खेळणी आणली. म्हणजे की एका खेळणीची किंमत किती होती या ठिकाणी, 30 रुपये. एका खेळणीची किंमत 30 रुपये होती. तर त्याने एकूण किती आणली, एकूण खेळणी किती आहेत या ठिकाणी, एकूण खेळणी जे की 18 आहेत. तर याची किंमत किती झालेली असावी, तर या ठिकाणी आपल्याला दोघांचाही गुणाकार करावा लागणारा असेल. म्हणजेच की 18 गुणिले 30 या दोघांचा गुणाकार केल्यास जी रक्कम या ठिकाणी आपल्याला मिळणारी असेल ती असेल 18 गुणिले 30 केल्यानंतर 540 रुपये. 540 रुपये ही झाली फक्त त्याने आणले त्या खेळणीची. त्यानंतर काय म्हटलं या ठिकाणी की ती सर्व खेळणी त्याने 560 रुपयास विकली. म्हणजेच काय केला त्यानं की बाबा 540ला खरेदी केलं आणि 560 रुपयाला 540 रुपयाला त्याने खरेदी केली. त्यानंतर ती सर्व खेळणी त्याने 560 रुपयास विकली. 560 रुपयास त्यांनी विकलेली आहे. तर यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, तर वजाबाकी करून घ्यायची. तर 560 मधून समजा 540 आपण वजा केले, म्हणजेच की 20 या ठिकाणी होणार असेल. तर 20 म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुझा झालेला जो नफा आहे तो की 20 रुपये झालेला आहे. म्हणजेच की या ठिकाणी ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. आणि नफाचं जर आपण सूत्र जर पाहिलं तर नफाचं सूत्र देखील हे आहे की विक्री किंमत वजा जे काही खरेदी किंमत आहे, हेच आपल्याला सूत्र आहे, जे की आपण या ठिकाणी इनडायरेक्टली आपण बसून टाकलेलं आहे. तर थोडक्यामध्ये जे गणिताचे सूत्र आहे हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. थोडक्यात सारांश सांगायचं झालं तर ती एकूण किंमत किती आहे एका खेळणीची 30 रुपये. एकूण खेळणी किती घेतली, 18 घेतली. त्यामुळे आपण या दोघांचा एक गुणाकार करून घेतला, ज्यामुळे 540 याचा गुणाकार झाला. आणि त्यानंतर जे काही त्याने एकूण खरेदी घेतलेली किंमत होती आणि जो काही त्याने व्यवहार केला त्यामध्ये आपण या ठिकाणी वजाबाकी करून घेतली दोन्ही किमतीमध्ये. आणि जे फायनली उत्तर आलं ते 20 आलं. म्हणजेच की जे अंतिम त्याचा नफा झालेला आहे जो की 20 रुपयाचा झालेला आहे, असं याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक जो की 7वा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जो की तुमच्यासाठी आपण स्पेशली ठेवलेला आहे क्वेश्चन फॉर यू मधला. तर क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन पाहून घ्या. थोडक्यात ब्लड रिलेशनचा हा क्वेश्चन आहे, नातेसंबंधचा, जो की तुमच्यासाठी मी ठेवलेला आहे. तर यामध्ये म्हटलेलं आहे, भक्ती म्हणाली, तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकांची आई सख्या बहिणी आहेत, तर दीप्तीची आजी भक्तीच्या वडिलांची कोण. तर प्रश्न तुम्ही नीट पाहून घ्या, वाटल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर ऑप्शन्समध्ये पाहू शकता, अ आहे मामी, ब आहे आत्या, क आहे मावशी आणि ड आहे बहीण. तर यापैकी कोणतं उत्तर योग्य होणारं असेल, जे की तुम्हाला खाली
कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर कमेंट करून सांगायचं आहे. तर अतिशय सोपा प्रश्न आहे आणि ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला भरपूर सोडवायला मिळणारे असतील. परीक्षेमध्ये देखील विचारले जातात जे काही ब्लड रिलेशनचे क्वेश्चन्स आहेत आणि या सोडवण्यासाठी एक शॉर्ट ट्रिक देखील आहे जे की मी तुम्हाला येणाऱ्या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही समजून सांगणार आहे. तर प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हा प्रश्न काळजीपूर्वक पाहून तुम्ही हा प्रश्न नक्की सोडवा. तर याचं जर उत्तर येत असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अन्यथा मी याचं उत्तर पिन करून सांगेल किंवा आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सर्व एक्सप्लेन करणार आहे. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना आपले परिपूर्ण अनलिमिटेड नोट्स आणि टेस्ट सिरीज हवे असतील त्यांनी लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.